साक्ष आहे. 4 वर्षापासून या बहिणीच्या पोटामध्ये गाठ होती. म्हणून या त्रासासाठी या बहिणीने पुष्कळ डॉक्टरांचे उपचार केले. पुष्कळ डॉक्टरांचे उपचार केले. परंतु या बहिणीला काही फरक जाणवला नाही. ही बहीण दुसऱ्याच्या सांगण्यावरून शिबिरमध्ये आली आणि शिबिरच्या दुसऱ्या दिवशी या बहिणीसाठी शिष्टरांनी प्रार्थना केली. प्रार्थनेच्या द्वारे या बहिणीला प्रभूचा स्पर्श झाला. आता या बहिणीच्या पोटामध्ये गाठ नमत नाही, पूर्णपणे बरी आहे. नाव काय तुमचं? जयश्री नंदुकोम. जयश्री नंदुकोम. राहायला कुठे? ठाणे डोरारी. आणि 4 वर्ष झाली. 4 वर्ष झाली तुमच्या पोटात गाठ होती. नक्की? खरं? या त्रासासाठी तुम्ही भक्तांकडे गेला, उपचार केला, पण फरक नाहीये. गोळ्या औषध पण घेतलं, नक्की, पण गाठ निघून गेली नाहीये. आणि तुम्ही इकडे कोणाच्या सांगण्यावरून प्रार्थनेत आला? तुमची मामी. कोण आहे मामी? आता साक्ष दिली, दिली उभी राहा. बाहेर गेले. आता जी साक्ष दिली तिने तुम्हाला इकडचा मार्ग दाखवला. या केंद्रामध्ये येऊन किती वेळा झाले तुम्हाला? तिथे पहिला एक शनिवार केला. म्हणजे 2 वार तुम्ही प्रार्थनेत केले आणि निवासी शिबिर मध्ये तिच्या सांगण्यावर भाग घेतला. लगेच? खरं? आणि कोणत्या दिवशी तुम्हाला बरं वाटलं? बुधवारी संध्याकाळी बरं वाटलं. बरोबर? बुधवारी आपल्या शिष्यराने हिच्यासाठी प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर 4 वर्षाची गाठ प्रभूने एका सणात नष्ट केली. आणि आज या ठणठणीत बरे आहे आणि साक्ष देऊन स्वतः म्हणतात की मला प्रवेशने बरं केले. कोणा तुम्हाला बरं केलं? 4 वर्षापासून गाठ होती. नक्की? नक्की. फसवत नाही ना? नाही. तुमची गाठ तुमच्या मामीला माहित होती? सांगितलं मी तिला. आईला पण आमच्या घरी सांगितलं. अजून कोणाला माहित नाही? माझी बहीण आहे, ती आली म्हणते. कुठे आहे बहीण तुमची? इकडे आहे. उभी राहा. का पुरावा देतो माहित आहे? कारण लोकांना असं वाटू नये यांना सांगून ठेवलं असेल म्हणून हे साक्ष देत आहेत. नवीन लोक आहेत ना. 2 वार प्रार्थने झालेत आणि शिबिरात भाग घेतला. तुम्ही बहीण आहात, हिची मोठी बहीण. नाव काय तुमचं? कॅमेरा तिकडे कर. नाव काय? पिंकी. आणि नाव काय तुमचं? बाबर. आणि तुमच्या बहिणीच्या पोटामध्ये गाठ होती, तुम्हाला माहित होतं? तुम्हाला सांगितलेलं? नक्की? खरं? खोटं नाही बोलत ना? अजून कोणाला माहित होतं हिच्या पोटात गाठ आहे? भक्तांनी औषध दिलं होतं शेकायचं. त्यावेळेला शेकाय सांगितलं मला. मग पागलली? नाही. खरं? शेकलं पण पागलतच नाही. औषध पण शेकलं पण गाठ पागलली नाही. डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांना काय दिलं होतं? गाठ तशीच होती, पण तुम्ही निवासी शिबिरामध्ये भाग घेतला. बरोबर? आणि शिबिरच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी तुमच्या गाठीला प्रभूचा स्पर्श झाला आणि दुसऱ्या दिवसापासून गाठ निघून गेली. नक्की? कोणा तुम्हाला बरं केलं? कोणा? प्रभू येशूने प्रेरलो. मी काय विचारतो माहिती आहे? एकच निघलं पाहिजे तर विश्वास आहे. आणि काय लोक म्हणतात तू, काही लोक म्हणतात सिस्टरने, ब्रदरने. या ठिकाणी न दिसणारा परमेश्वर कार्य करतो आणि तो ईश्वर आहे आणि तोच लोकांना बरं करतो. बरं केलं? खरं? विश्वास ठेवता का येशू प्रभू आहे? सांगाल लोकांना? नक्की? खरं? आणि नवरा तुझ्याकडे आहे का? तो तिकडे आहे, कामाला गेला. पण तू त्याच्याच घरी आहे? आईच्या घरी. तो कामावर आल्यावर तुला आजारी होती तेव्हापासून मला आईच्या घरी ठेवून कामाला गेला, तुला सोडून. आणि हे बाळ तुमच्याकडे आहे? असं का?
पण तुला वाटतंय का तुझ्या नवरा कामावर आल्यावर तुला जवळ करेल? हो. विश्वास आहे? रात्रीच फोन केला होता. हालेलुया. रात्री फोन आला होता, अगोदर तुझ्याशी बोलत नव्हता. पट्टीत गेलाय ना तर रात्री बोट आली तर फोन केला होता. का आता बरे आहे का असं विचारत होता तो. हा बरे आहे. अगोदर तुझ्याशी भांडायचा पण? हा भांडून गेला तो. काय भांडून गेला माझे. तुझ्याशी भांडून गेला होता? मारून गेला की नाही? नाही नाही एवढंच बोलून गेला का आता वाट बघू नको मी नाही येणार असं बोलून गेला तुम्हाला. आता वाट बघू नको मी नाही येणार. हो. आता तू देवाला सांगतो येईल पण आणि माझ्या बरोबर प्रार्थनेत पण येईल. हो. विश्वास आहे तुला? आणि त्याला सांगितलं तर मी बसायला गेली होती इथे. हा हा. तर जा सांगितलं उद्याला मी जाणार आहे. मी सांगितलं उद्या संध्याकाळी फोन करा मी जाणार आहे. भाऊजी वगैरे आहे माझा भाऊजी पण आहे तो बाबर. तुम्ही भाऊजी आहात, ती बायको आहे तुमची बरोबर. आणि तुम्ही जाणार आहात असं त्याला सांगितलं, त्यांनी पाठवलं पण. हा पाठवलं. आणि तो पण येईल. तो पण येईल. Praise the Lord. मला हेच पाहिजे, एक माणसामध्ये दुसरा आला पाहिजे. हाच प्रचार असतो. हालेलुया. तुमच्यासारख्या लेवलच्या व्यक्तीला सांगा प्रभू येशू आहे. नक्की. कारण सिद्धेच्या द्वारे तुम्ही ऐकलंय की आपण प्रचार केला पाहिजे. सांगा, साक्षी गाजवा की 4 वर्ष झाली पोटात गाठ होती, येशू जवळ गेली आणि बरं झाली. सांगा 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 तर प्रभू तुम्हाला मोठा आशीर्वाद देईल. प्रेम प्रभू तुम्हाला आशीर्वाद देईल.